निफ्टी तब्बल 1200 तर सेन्सेक्स तब्बल 3900 अंकांनी कोसळलेला आहे। यावेळेस आपण जर बघितलं तर टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार धडाम कोसळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोरोना नंतर पहिल्यांदा भारतीय शेअर बाजारामध्ये एवढी मोठी पडझड झालेली आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे, टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजारात घोसळलेला आहे। तर यावेळेस आपण जर बघितलं तर आता सेन्सेक्स जे आहे 3900 अंकांनी या ठिकाणी घसरलेला दिसतंय। बाजार सुरू होताच निफ्टी 1200 तर सेन्सेक्स 3900 अंकांनी कोसळलाय। लाखो कोटी यावेळेस स्वाहा झालेत। अधिकची माहिती या संदर्भात आपल्याला देतात मुख्य संपादक निलेश खरे सर। आपण जर बघितलं तर कोरोनामध्ये शेअर बाजारामध्ये मोठी पडझड बघायला मिळाली होती आणि त्यानंतर आता थेट ब्लॅक मंडे आज बघायला मिळतोय। 3900 आकडा खूप मोठा आहे। काय सांगाल सर या संदर्भात? 4000 अंकांची पडझड ही बाजारामध्ये सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये पाहायला मिळालेली आहे। साहजिक आहे, थेट परिणाम आहे। अमेरिकेमध्ये ज्या स्वरूपाचं वातावरण आहे, आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालेलं आहे, त्याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर पाहायला मिळतोय। काहीच वेळामध्ये डेटा समोर येताना पाहायला मिळेल। FII जे आहेत, जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी किती पैसा बाजाराबाहेर नेलेला आहे हे कळेल। कारण बाजार खुला झाला तोच साधारण 3000 अंकांची पडझड पाहायला मिळाली। त्यामुळे शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये परकीय गुंतवणूकदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा भारतीय बाजारातून काढून घेतला असावा अशी शक्यता वर्तवायला हरकत नाही। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत। सुमारे 1200 ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीच्या विरोधात पाहायला मिळत आहे। एलन मस्क हे ज्या स्वरूपाचा हस्तक्षेप अमेरिकन अधिकार क्षेत्रामध्ये किंवा सत्ता क्षेत्रामध्ये करतायत त्याचाही विरोध या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि त्यातून मुख्यतः अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीचं वातावरण तयार होताना पाहायला मिळतंय। खूप मोठ्या प्रमाणावर भाववाढ ही टॅरिफ लादल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत पाहायला मिळणार आहे। लोकांनी गेले काही दिवस सातत्यानं खरेदी करून अत्यावश्यक वस्तूंची जमवाजमव केलेली आहे आणि याचा परिणाम जो आहे तो जागतिक बाजारपेठेवर पाहायला मिळतोय। 2008 साली अमेरिकेमध्ये गृह कर्जांच्या वाटपावरून एक मंदीचं वातावरण तयार झालं। बँका बुडाल्या, शेअर मार्केट बुडालं आणि याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर पाहायला मिळाला होता। आणि त्यानंतर आता अमेरिकन अर्थव्यवस्थेचा थेट परिणाम दुसऱ्यांदा जागतिक बाजारावर पाहायला मिळतोय। याची शक्यता ही गेले 6 महिने सातत्यानं व्यक्त होत होती की अमेरिकन अर्थव्यवस्था ही कमकुवत झालेली आहे, ती कोसळेल आणि ती कोसळण्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। गेले 80 वर्ष अमेरिका जगावर एक हाती सत्ता गाजवत आलेली आहे। मात्र आता अमेरिकेची जागतिक सत्ता अशी ओळख इथे कमकुवत होताना पाहायला मिळते आणि त्यातून जी घबराट तयार झाली आहे ही घबराट ही जागतिक पातळीवर पाहायला मिळते। भारतीय बाजार कोसळताना पाहायला मिळतोय। आपल्याला आंतरराष्ट्रीय चीनचे बाजार असो किंवा हाँगकाँग बाजारपेठ जी आहे, सिंगापूर बाजारपेठ जी आहे, याच्यावरही सकाळी जे बाजार खुले होतात त्यांच्यावरही नजर टाकावी लागेल की मोठ्या प्रमाणावर या बाजारांमध्ये कशा स्वरूपाची पडझड झालेली आहे। मात्र साधारण 4000 अंकांचा पडझड ही सुरुवातीच्या 15 मिनिटात भारतीय बाजारात पाहायला मिळते आणि यातून काही अरब कोटी रुपये जे आहेत ते बाजारातून उडून गेले असं म्हणायला काही हरकत नाही। अनेक गुंतवणूकदार हे भुईसपाट होणार आहेत, दिवाळखोर होणार आहेत आजच्या या मंदीच्या वातावरणामुळे आणि त्यामुळे एक भीतीदायक वातावरण जे आहे ज्या स्वरूपामध्ये बाजार कोसळतोय यातून पाहायला मिळत आहे। याचा थेट परिणाम हा अनेक उद्योगांवर होताना पाहायला मिळेल। इतकंच नाही, याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळेल तो रोजगारांवर। खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार जे आहे ते भारतातून जाताना पाहायला मिळतील आणि त्यातून रोजगारात मंदी येताना पाहायला मिळेल। 2008 साली ज्यावेळेला मंदी आली हजारो रोजगार, लाखो रोजगार बळी पडले होते आणि तोच परिणाम जो आहे तो 2025 मध्ये भारतीय बाजारावर मिळताना पाहायला मिळू शकतो। घबराटीचं वातावरण बाजारामध्ये 4000 अंक जे आहेत तर इतका निर्देशांक कोसळलेला आहे आणि हा अभूतपूर्व असा कोलॅप्स बाजारात पाहायला मिळतोय। ब्लॅक मंडे म्हणून याकडे बघितलं जात आहे। अमेरिकेचा थेट परिणाम अत्यंत विपरीत असा परिणाम। मात्र याचा सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार तर तो थेटपणे परिणाम होणार। रोजगार गमवावे लागणार, महागाई वाढणार, गृहकर्ज मागणार। इतकंच नाही तर बँकांना जे बेनिफिट बँकांकडून पास ऑन होण्याची शक्यता होती तीही होताना पाहायला मिळणार नाही। आणि साधं सरळ गणित पकडायचं झालं तर ज्यांचे पगार वाढणार होते त्या पगार वाढीवरही मोठी खीळ या निमित्तानं लागताना पाहायला मिळेल जर बाजार अशा स्वरूपात कोसळत राहिला आणि आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालं तर।
सर, एकंदरीत जर बघितलं तर या घसरणीला एकही शेअर बाजार अपवाद ठरलेला नाहीये. अमेरिका, युरोप, आशियातील सर्व शेअर बाजार याचा सामना करताय. मात्र साधारण आणखी पुढे किती काळ खरं तर या घसरणीचा सामना जो आहे तो गुंतवणूकदारांना करावा लागू शकतो? नेमका काय अंदाज आहे? साधारण 20 ते 25% इतक्या स्वरूपाची रक्कम ही गुंतवणूकदारांनी बाजारामध्ये गमावलेली आहे. म्हणजे साधं सरळ गणित लावायचं झालं, जर तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले असतील बाजारामध्ये, तर आज त्या 1,00,000ची किंमत ही साधारण 75,000वर येऊन ठेपलेली आहे. गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. गेल्या वर्षभरात केलेल्या गुंतवणुकीला खूप मोठ्या प्रमाणावर फटका या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे साधारण 25% गुंतवणूक ही पूर्णतः बुडाली असं म्हणायला हरकत नाही. याचा थेट परिणाम काय होणार, तर तो काही तातडीनं हा 20% किंवा 25%चा जो लॉस आहे तो लगेच भरून निघेल अशी परिस्थिती नसेल. सुमारे 2 वर्ष बाजार पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा पूर्ण परतावा परत देईल अशी शक्यता नसेल आणि त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांना निश्चितपणे येत्या काळामध्ये संधी तयार होईल. अजून बाजार किती कोसळतो हे बघितल्याशिवाय गुंतवणूक करणं हे योग्य ठरणार नाही. मात्र बाजार कोसळला की संधी असते गुंतवणुकीची. अनेक उद्योगांचे शेअर जे आहेत ते डिस्काउंटेड रेटमध्ये म्हणजे 25 ते 30% खालच्या दरावर, अगदी काही 50% डिस्काउंटेड रेटमध्ये उपलब्ध होतील. त्यामुळे गुंतवणुकीला पुढच्या काळात संधी असेल. मात्र ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ते मात्र बुडीत खाती जातील, दिवाळखोर होतील अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल. कारण 25% गुंतवणूक बुडाल्याची या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे येते 2 वर्ष तरी बाजार तुम्हाला तुमचा पैसा परत देईल, मध्यमवर्गीयाचा पैसा परत देईल अशी शक्यता नाही. बाजारात फुगवटा आणला गेला होता, आर्टिफिशियल अशा स्वरूपामध्ये मध्ये बाजार फुगवले गेले होते अशा स्वरूपाची शक्यता सातत्यानं पाहायला मिळत होते. आरपीजीच्या गोयंकांनी साधारण 6 महिन्यापूर्वी थेटपणे सोशल मीडियावरून वक्तव्य केलेले होते की शेअर बाजार हा खूप मोठा घोटाळा म्हणून समोर येताना पाहायला मिळतोय. निश्चितपणे भारतीय शेअर बाजारामध्ये एक मोठा घोटाळा गेल्या काळात झाला आणि त्याचा परिणाम हा पाहायला मिळतोय. शेअर खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्लेट करण्यात आले आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर शेअरचे भाव वाढवण्यात आले, त्याचं व्हॅल्युएशन नाही अशाही स्वरूपामध्ये मोठे मोठे शेअर फुगवण्यात आले आणि त्याचा परिणाम जो तो होताना पाहायला मिळतोय. शेअर मार्केट कोसळताना पाहायला मिळतोय. अमेरिका बाजाराचा परिणाम आहेच, मात्र मोठे उद्योजकही आपले शेअर हे निर्गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहे, काढून घेताना पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर अनेक मोठे जे इन्व्हेस्टर्स होते, जे बाजारातले मोठे खेळाडू आहेत, त्यांनी पैसा काढून घेतलेला आहे आणि यातून सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदार जो आहे तो अडचणीत येताना पाहायला मिळतो. सर, आपण बघतो अमुक लाख कोटी बुडालेले आहेत किंवा कोणी श्रीमंत झालेले आहे, हे तर सगळं झालं मोठ्या गुंतवणूकदारांचं. मात्र नकारात्मकता जी आहे ती आपल्याला मध्यमवर्गीयांमध्ये किंवा सर्वसामान्यांमध्ये बघायला मिळू शकते. तर आता त्याला नेमकं सामोरं कसं जावं लागणार आहे या संदर्भात नेमकं काय सांगाल? मधल्या काळामध्ये भारतीय बाजार हा उत्तम परतावा देतो अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. मग बँकेमध्ये एफडी मध्ये जो पैसा ठेवला जातो त्याला व्याजदर हा 6% ते 7% वार्षिक स्वरूपामध्ये मिळतो. 7.25% तुम्ही सहजतेने ही गुंतवणूक जी आहे त्याच्यावर परतावा मिळवू शकता. मात्र जे इन्फ्लेशन आहे, जो महागाई दर आहे, त्याला मात्र हे इन्फ्लेशन मीट करत नाही, हा व्याजदर मीट करत नाही आणि त्यामुळे तुम्ही बँकेत पैसा ठेवला तरी तुम्ही बुडीत खाती जातात. कारण महागाई दर 8% वाढतो, तुम्हाला व्याज 7.25% मिळतं. म्हणजे 0.25% नुकसान हे तुम्ही दरवर्षी सहन करता अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. यातून गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे, म्युच्युअल फंडाकडे वळला. म्युच्युअल फंडासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अट्रॅक्टिव्ह स्कीम एजंट्स नेमण्यात आले आणि अनेक बँकांनी, अनेक संस्थांनी म्युच्युअल फंड काढले आणि यातून गुंतवणूकदाराला आकर्षित करण्यात आलं. अत्यंत मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयानं चांगल्या परताव्याच्या हेतूनं 20 वर्ष, 10 वर्ष अशी गुंतवणूक आपण करूया, यातून आपण परतावा मिळवूया अशा स्वरूपामध्ये गुंतवणूक केली. मात्र या गुंतवणुकीला ज्या स्वरूपाचा फटका पाहायला मिळतोय गेल्या काळामध्ये, साधारण फक्त जर महाराष्ट्राचा विचार केला तर 65,000 म्युच्युअल फंडाची खाती बंद झाली. कधी ज्या काळामध्ये गेल्या 10-15% बाजार कोसळताना गेल्या 2 महिन्यात पाहायला मिळाला. आज एक मोठा भूकंप भारतीय बाजारामध्ये आलेला आहे. निश्चितपणे मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचा विश्वास हा बाजारपेठेवरून उडून जाताना पाहायला मिळेल. यातून सहजतेनं मध्यमवर्गीय पुन्हा बाजारापर्यंत आणणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जी बळकटी मिळणं अपेक्षित होतं ती मिळताना पाहायला मिळणार नाही. आणि सध्या असलेल्या सरकारच्या म्हणजे नरेंद्र मोदी सरकार समोरचं एक खूप मोठं संकट असेल. कारण जर सर्वसामान्य नागरिकांमध्ये नकारात्मकता किंवा आक्रोशाची भावना तयार झाली तर याचा थेट परिणाम जो आहे तो सत्ताधाऱ्यांवर होत असतो. ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बाहेर निघताना पाहायला मिळते आणि त्यामुळे शेअर बाजार जितका कोसळत राहील
त्याचा थेटपणे परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिकतेवर, त्याच्या प्रतिक्रियेवर होईल आणि ही प्रतिक्रिया ही जनक्षोभामध्ये समोर येताना पाहायला मिळेल. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये म्हणजे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल, सत्ता अस्थिरतेची परिस्थिती असेल, अशा अनेक परिस्थिती ज्या आहेत त्या भारताला बघाव्या लागतील. जागतिक पातळीवर ही आर्थिक अस्वस्थता जी आहे ती फक्त आर्थिक फक्त आर्थिक स्वरूपामध्ये अस्थिरतेपुरतं मर्यादित न राहता ही राजकीय अस्थिरता, कायदा सुव्यवस्थेची अस्थिरता अशा स्वरूपामध्ये अनेक प्रतिक्रियेच्या रूपानं समोर येताना पाहायला मिळेल. सर, एकंदरीत आपण जर बघितलं तर टाटा, रिलायन्स, याशिवाय HDFC असे जे मोठे शेअर्स आहेत ते सुद्धा पडलेले दिसत आहे. एकंदरीत सर्वच पडझड झालेली आहे. मात्र आपण जर बघितलं तर आता पुढे नेमकं काय करावं लागणार आहे? कारण की आता जर आपण बघितलं तर पुढे सुद्धा आज 4,000चा आकडा गाठलेला आहे. पुढे सुद्धा हा आकडा जो तो वाढण्याची शक्यता दिसतेय का? खूप मोठ्या प्रमाणावर पडझड जी दिसतीये. यानंतर काहीसा बाजार पुन्हा 2-3 दिवस सावरताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. बाजार साधारण बुधवार गुरुवारी थोड्याशा स्वरूपामध्ये पुन्हा रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न करेल, मात्र ती तात्पुरत्या स्वरूपात असू शकते. त्यामुळे कोणीही पूर्णतः बाजारावर डिपेंड राहणं किंवा चला आता परतावा मिळतोय आता लगेच गुंतवणूक करायला हवी अशा स्वरूपाची शक्यता तयार होताना दिसणार नाही. गुंतवणूकदारांना तातडीनं गुंतवणुकीसाठी पुढे सरसावावं अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. आणि त्यामुळे अजून 1 ते 1.5 महिना बघितल्याशिवाय बाजार कशा स्वरूपामध्ये आणि कोणत्या दिशेनं जातोय हे स्पष्ट दिसल्याशिवाय गुंतवणूक करणं हे योग्य ठरणार नाही. ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी शांत राहावं. कोणत्याही स्वरूपात पॅनिक मोडमध्ये न येता, कोणतीही अत्यंत विकृत अशी प्रतिक्रिया न देता किंवा या काळामध्ये अनेक आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा स्वरूपामध्ये ज्या वेळेला बाजार पडझड होते त्यावेळेला तर साम टीव्हीच्या माध्यमातून आपण सर्वांना एकच विनंती करू की अशा स्वरूपामध्ये कुणीही गुंतवणूक बुडाली म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि त्यातून पावलं टाकावी. बाजार 1.5 ते 2 वर्षामध्ये पुन्हा तुमचा बुडालेला पैसा परत देईल. सर, अगदी काही वेळासाठी सर तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत मुकुंद लेले सकाळ मनीचे संपादक जोडले गेलेले आहेत. सर, एकंदरीत आपण जर बघितलं तर आज ब्लॅक मंडे बघायला मिळतोय. भारतीय शेअर बाजारावरती अतिशय मोठा परिणाम खरं तर झालेला दिसतोय. किती दिवस साधारणतः हा परिणाम राहू शकतो आणि सर्वसामान्यांचं काय? आता आपण बघितलं असेल की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. विशेषतः आयात शुल्कासंदर्भात त्यांनी जे काही निर्णय घेतलेत त्यामुळे बाजाराला जोर का झटका बसलेला आहे हे खरं आहे. परंतु आता थोडक्यात सांगता येईल की ऑल इज नॉट वेल थोडक्यात. तर अशा वेळी गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा आहे. तर अशा वेळी लोकांनी ज्या ज्या शेअरमध्ये त्यांनी घेतलेल्यामध्ये त्यांना वाढ दिसतेय किंवा म्हणजे अपेक्षित इतका परतावा त्यांना दिसतोय तर अशा वेळी थोडी नफा वसुली पण करायला पाहिजे. आणि अशा वेळी ऍसेट अलोकेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये न गुंतवता थोडे इक्विटी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड रिट्स किंवा इन्व्हिट्स मध्ये पण गुंतवायला पाहिजेत. तर हा नफा वसुली पण हा शेअर बाजारामध्ये अपरिहार्य असते. त्याचंही भान लोकांनी ठेवलं पाहिजे. अदरवाईज कायम शेअर मार्केट एका दिशेने वर जातं असं जर लोकांना वाटत असेल तर तसं ते नसतं. विशेषतः कोविडच्या महासाथीनंतर लोकांनी तेजीच बघितली होती. जे नव गुंतवणूकदार आहेत त्यांना असं वाटायचं की एकदा मार्केटमध्ये पैसे गुंतवले की वाढतच जातात. तर असं होत नाही. मार्केटमध्ये चढ उतार हे अपरिहार्य असतात आणि तो मार्केटचा स्थायी भाव आहे हे लक्षात घेऊन लोकांनी भान ठेवलं पाहिजे. आणि ही थोडीशी संयमाची आणि कसोटीचा हा क्षण आहे. अशा वेळी संयम बाळगणं खूप महत्वाचं वाटतं. सर, संयम बाळगणं तर महत्वाचं आहे, मात्र हे घसरणीचं चक्र नेमकी थांबण्याची काही चिन्ह दिसणार आहेत का? काही काळ तरी हा इम्पॅक्ट चालू राहील. पण लॉंग टर्म मध्ये ज्यांचा विश्वास असतो त्या लोकांनी मात्र संयम पाळून इक्विटीमध्ये राहणं गरजेचं आहे. फक्त आपले काही जणांनी लार्ज कॅप मधनं इक्विटीमध्ये सुद्धा शिफ्ट करता येतो, ऍसेट अलोकेशन करता येतं. तर ते लार्ज कॅप मधून स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये जाता येतं. तसं उलटही करता येतं. तर हाही एक मार्ग असतो. तर अशा वेळी चांगले निवडक शेअर निवडणं पडझडीमध्ये हे सुद्धा एक महत्वाचं असतं. यासाठी थोडा तज्ञ सल्लागारांची मदत घेऊन लोकांनी पुढचं पाऊल उचललं पाहिजे. सर, सध्या आपण जर बघितलं ना तर गुंतवणूकदार जे ते काहीसे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर पुढे नेमकं काय करावं यासाठी तुम्ही नेमकं काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? मी आता हे सांगितलं त्या पद्धतीनेच थोडंसं केलं पाहिजे. एक तर पहिल्यांदा म्हणजे पॅनिक होऊन घबराट होऊन आपण एकदम सगळे पैसे पण नाही घेतले पाहिजेत. ज्या शेअर्स मध्ये त्यांना आता असं वाटतं की आपली वाढ झालेली किंवा अपेक्षित परतावा आहे त्यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि
असेट अलोकेशन वरती लक्ष दिलं पाहिजे. सगळेच पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यापेक्षा थोडेसे डेट मार्केटमध्ये, एफडी मध्ये, इक्विटी, सोनं चांदी अशासाठी वेगवेगळे पर्याय आता उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पण थोडा विचार केला पाहिजे. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी.